बहिणी बहिणी दिसतो का सांगा, कारण आम्ही बऱ्याच वेळा एकत्र बघा तिला आधीच कळलं, तिला कळलं मला काय म्हणायचंय. तुमची मुलगी आहे का? काय सांगायचं त्यांना? तर स्वागत आहे तुमचं आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग असाच घरातलाच केलेला आहे आणि अचानक ब्लॉग असं म्हटलं की चला आज आपण ब्लॉग करूयात घरचा. तर पहिले आज आहे ना मी मेकअप करते आणि आज मला रील शूट करायचे आहेत. त्यासाठी मी छान अशी साडी वेअर केलेली आहे आणि मेकअप करते. ऑलमोस्ट थोडासा मेकअप झालेला आहे माझा, बेस वगैरे. आता फक्त मी आय शॅडो लावते आणि डेली मी मेकअप करत असते, कारण रील शूट करायचं म्हटलं ना तर डेली थोडा थोडा मेकअप हा असतोच माझा. आणि हां, तर तुम्ही मला भरपूर विचारलेलं आहे की तू मेकअपसाठी काय यूज करते किंवा काय लावते. तर तो व्हिडिओ मी नंतर करेल. आता तर बऱ्यापैकी मला वाटते अगोदर हे वालं फॉरेवरचं फाउंडेशन यूज करत होते, बट आता आहे ना मी फेसेस कॅनडाचं जे सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला आहे आत्ता, मी कॅमेऱ्यात बघून लावते. कॅमेऱ्यात ना, मी समोर आरसा आहे मला, पण इकडे व्लॉग चालू आहे ना त्यामुळे. पण चला मी ना समोर बघून लावते. 2 मिनटं फक्त होल्ड करा तुम्ही. सी, हे बघा मी किती छान लायनर लावलेलं आहे. लायनर लावायचा विषय होता ना म्हणून म्हटलं होतं. आणि आता दोन्ही बाजूचं लायनर लावून झालेलं आहे. आणि त्यानंतर लायनरच्या नंतर असतं मी माझ्या आयब्रो थोडेशा डार्क नाही आहेत ना, सो मी रोज त्याला आयब्रो पेन्सिल ही लावतच असते आणि ती माझ्या मेकअपमध्ये कंटिन्यू असते, म्हणजे असतेच. तुम्हाला माहिती आहे आज घरी कोण नाही, दीदीच आहे फक्त, दीदी आणि मी आहे. आणि बरेच वेळा तुम्ही मला विचारलं तुम्ही दोघी बहिणी जावा आहेत का, तर येस, आम्ही दोघी सख्या बहिणी सख्या जावा आहेत. आणि माझंही असं चालू असतं, नुसतं मेकअप नाही, पण तरी काम पण करते, पण थोडं जास्त नाही करत. तीच करत असते जास्त करून काम, मी थोडंफार करत असते. आणि ही आहे ना, खरंच तुम्हाला सांगते, फेसेस कॅनडाची लिपस्टिक आहे जी मी यूज करते ना, मला ना तिचा म्हणजे ती इतकी आवडते ना, एवढी परफेक्ट बसते ना लिप्सवरती आणि दिवसभर आहे अशीच राहते. म्हणजे मी आहे ना याचं प्रमोशन म्हणण्यापेक्षा ना मी जेन्युइन रिव्ह्यू देते की मला ही खरंच खूप जास्त आवडली आहे आणि एवढी सॉफ्ट आहे, म्हणजे असं वाटत पण नाही की लावली आहे लिप्सवरती. काही लिपस्टिक असतात ना लावल्याच्या नंतर अशा ओढल्या जातात, पण ती तशी नाही आहे. लावून दाखवते, सॉरी मी लावून दाखवते. हे बघा किती छान वाटते आणि त्याने इतका सुंदर ग्लो येतो. आणि ही आपण जशी मी याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, मी आपला जे हर्षदास व्लॉग आहे त्याच्यावरती मी पोस्ट केलेला आहे. आणि ही आपण आहे ना ब्लश म्हणून पण यूज करू शकतो आणि एकदम मस्त बसते. तर मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ब्लश वाटतोय का तरी? आता आहे ना, आता लाईट लावली आहे मी, त्याच्यामुळे एवढं वाटणार नाही. ज्यावेळेस मी बाहेर ओरिजिनल लाईटमध्ये जाईल ना त्यावेळेस अजून तुम्हाला छानपैकी लक्षात येईल की कसं दिसतंय ते मेकअप, तो कसा दिसतोय. आणि ही घराच्या मागे माझी गादी आहे. मी जी मला फ्लोची गादी आली होती तर ती मी इथे टाकली आणि दुसरीवाली ती तशीच लावलेली. मम्मीला द्यायची, किती दिवस झालं देते म्हटलं, पण टाईमच नाही भेटत आहे. आणि टिकली, मिसिंग टिकली, याचं ते काय राहिलं आहे. आणि मला आहे ना अशा मोठ्या टिकल्या आवडतच नाही, अशी नाजूकच आवडते. आणि मी अशी नाजूक टिकली लावते कारण मला आज छान व्हिडिओ शूट करायचे आहेत ना, तर त्यामुळे म्हटलं की आज आपण पहिले रील शूट करून घेऊयात. कारण नेहमी मी ना रील शूट करायचा माझा टाईम असतो संध्याकाळचा एक 5, 5:30, 6ला. पण आता जास्त करून 4:30, 5ला करते. पण आता जास्त ऊन असल्यामुळे ना 6 वाजले तरी पण आपल्याला उजेडच असतो, मग 6च्या टायमिंगला करते. आणि 6 वाजता एवढ्या छान व्हिडिओज निघतात ना, म्हणजे बाहेर लाईट खूप प्रॉपर असते. आणि हे बघा, मी विंचरले पण नाही आहेत कारण मी पडले होते ना, सो माझ्या डोक्याला इथे टाका अजून आहे आणि मी ते विंचरायला गेलं तर दुखल किंवा तो निघून येईल, त्यामुळे झाले मी रेडी. बांगड्या बाकी आहेत फक्त. हिरव्या बांगड्या घातल्यावरती असं ना पण लुकच येतो पूर्णपणे. आता मला याच्यातली बांगडी सापडत नाही जी मी 2 बांगड्यांच्या मध्ये घालते, ती वाली सापडत नाही आहे. तर चला आता छानपैकी माझा लुक झालेला आहे. आणि थोडं आता दीदीला डिस्टर्ब करते, दीदीला सांगते माझा व्हिडिओ काढायचा, कारण व्हिडिओ काढायला कोणीच नाही आहे. दरवेळेस विशाल असतात, पण ते आज गेलेत कामानिमित्त बाहेर.
त्यामुळे मी एकटीच आहे, सॉरी मी आणि दीदी दोघीच आहे. आणि त्यात म्हणजे आज आमच्या घरी येणारे माझी दुसरीवाली बहीण. सो ती येणार आहे आणि ती एकटी स्वयंपाक करते आणि माझं काय चालू आहे तर नट्टापट्टा. झाला स्वयंपाक? चालू आहे. हे बघा मी नटून तटून इकडं मेकअप करत बसले आणि हिला एकटीला कामाला लावलंय. तुम्ही तिकडून चांगला प्रकाश येतो त्याच्यामुळे जरा आम्ही जास्त ब्राईट दिसतोय, त्यात मी माझा मेकअप केलेला आहे. आणि तुम्ही सगळे आम्हाला विचारता तुम्ही दोघी सख्या बहिणी सख्या जावा आहेत का, तर हा आम्ही दोघी सख्या बहिणी सख्या जावा आहेत. आणि बहिणीच्या घरी लग्न केल्यावर असं असतं, आपली आईश असते आणि ती काम करत असते. तर आज आम्ही चौघीजणी बहिणी आहेत, त्यातली एक आज येणार आहे आमच्या घरी, त्याच्यामुळे ती छानपैकी स्वयंपाक करते. काय बनवते ती आज स्वयंपाक? काय? डाळबट्टी बनवते. मला तर आवडते खूप जास्त. तुम्हाला आवडते का? म्हणजे तिने ना सगळ्यात पहिलं तिने बनवली होती, व्हिडिओ बघूनच बनवली होती तिथे. मग कुठेतरी खाल्ली होती, कोणाच तरी खाल्ली होती आणि तिची अशी इच्छा होती की डाळबट्टी बनवायची. ती खाल्ली होती तिथे आणि त्याच्या हिशोबावरती मी घरी बनवली. म्हणजे तू व्हिडिओ बघितला नाही कसं असतंय? स्वतःच्या मनाने केली. हे बघा तिच्या मनाने ती बनवली आणि मला तिथून पुढे मग ती जास्त आवडायला लागली. आणि आजचा बेत काय काय आहे? डाळबट्टी, वांग्याची भाजी, जिरा राईस आणि गुलाबजाम. बापरे, एवढं सगळं बनवणे म्हणजे गुलाबजाम बनवणार आहे का बनवलेत? नाही, बनवलेले नाहीयेत, बनवणार आहेत. बाहेरून आणले. बाहेरून आणलेत का? अरे वा. मला जास्त काय माहित नाही कारण मी आपली नट्टापट्टा आणि इकडं तिकडं असते. आता चल माझी व्हिडिओ हा बट्ट्या बघा, बट्टी दाखवते तुम्हाला. थांबा. हे बघा डाळबट्टी, डाळ व्हायची अजून त्याची, पण बट्टी झालेली आहे. तर कशा वाटतात बट्ट्या? आहेत ना माझ्यासारख्याच टम्म. तिच्या गोल चेहऱ्यासारख्या दिसायला लागलेत आज. तिच्यासारख्याच गोल गोल झालेल्या आहेत. आता तिने तब्येत कमी करायचं मनावर घेतलंय, पण जशी जेव्हा होईल तेव्हा होईल. तिची कमी होईल आणि माझी वाढत चालली, असं चाललंय. चला व्हिडिओ शूट करून घेऊ. अगं मग लाईट जाईल 2 मिनिटं फक्त फोडणी देते, 2 मिनिटं. तोपर्यंत मी बाहेर थांबते. 2 मिनिटात फोडणी देऊन येते. ती कधी येते काय माहिती. तोपर्यंत लाईट नाही झाली, कमी झाली पाहिजे. आता ती म्हणली 2 मिनिटात येते, पण ती 2 मिनिटाच्या आतमध्ये आली पाहिजे, नाहीतर ही लाईट कमी व्हायची आणि माझे व्हिडिओ तसेच राहून जायचे. बघा ना मेकअप कसला सुंदर दिसतोय, किती ग्लोईंग वाटतोय. वाव, असा शाईन करतो एकदम. बघा मी ब्लश लावलाय, तो वाटतोय का तरी ब्लश लावल्यासारखा? तर उन्हापेक्षा मी सावलीत दाखवते. बघा सुंदर. आणि लिपस्टिक तर इतकी भारी आहे ना यार, एवढी सॉफ्ट आहे आणि वॉटरप्रूफ आहे आणि खरंच दिवसभर राहते. कारण मी आहे ना त्या दिवशी यूज केली होती. मी मी आहे ना प्रोडक्ट बघून असं मला झालं होतं की यार नाही, मला ते प्रमोशन कधी आलंच नाही आणि माझ्याशी इच्छा होती नाही आता मी विकतच घेणार आहे प्रोडक्ट. त्याच्यामुळे मी ते विकत घेतले फायनली आणि रिव्ह्यू बघितला आणि म्हणजे स्वतः यूज केले, कसे वाटले ते बघितले. म्हटलं नंतर आपण सांगूयात पब्लिकला. आणि खरंच मस्त प्रोडक्ट आहेत एकदम. कधी यायची? मला माहिती आहे तुम्हाला सगळ्याला माझ्या सासरकडचा ब्लॉग बघायचा आहे, सासरचं घर बघायचं आहे, पण बऱ्यापैकी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल कसं आहे. पूर्ण ब्लॉग मी लवकरच शेअर करेल कारण माझं चाललं आहे, मला करायचं पण टाईमच नाही भेटत. आणि आज पण मी आहे ना म्हटलं चला काहीतरी घरी नुसतं बसण्यापेक्षा व्लॉग आपण स्टार्ट करूयात. आणि तुमची पण इच्छा असते की डेली व्लॉग बघायची, पण मला तेवढं ना पॉसिबलच होत नाही की मला शूट करायचं, एडिट करायचं, टाकायचं. कारण बाकी पण प्रमोशनचे भरपूर सारे कामं असतात ना, त्याच्यातून प्लस व्हिडिओ शूट करा, एडिट करा, ते वालं सगळी कामं ना असं डिस्टर्ब होऊन जातं डोकं. मला झोप लागत नाही, मला रात्री 3 वाजता झोपायला. चल ना दीदी. मला आज मी खरंच प्रेमात पडली आहे माझ्या, एवढी छान दिसतीये बघा ना. तुम्ही सांगा मला कमेंट करून मी कशी दिसते आणि माझा मेकअप पण. आणि मी सांगा कशी दिसते. हा माझा मेकअप असतो रोजचा. तिचा रोजचा असतो, माझा रोजचा नाही. रोजचा म्हणण्यापेक्षा मी कधीतरी करत असते, नट्टापट्टा असतो रोजचा माझा. आणि आम्ही दोघी बहिणी दिसतो का सांगा, कारण आम्ही बऱ्याचशा वेळा एकत्र बघा तिला आधीच तिला कळलं मला काय म्हणायचं आहे. आम्ही दोघी एकत्र जात असतो ना, तर तिकडे बऱ्यापैकी सगळ्या बायका तिला विचारतात तुमची मुलगी आहे का? काय सांगायचं त्यांना? तुम्हाला वाटतं का मी तिची मुलगी असं वाटतं का? मला आतापर्यंत 7-8 जणांनी हा प्रश्न विचारलेला. आम्ही दोघी सोबत असेल, कुठे पण जाऊ दे आम्ही दोघी, तुमची मुलगी आहे का ती? अरे काय विचारता राव, मी एवढी एजेड दिसते का? एजेड दिसत नाही ती आहे ना, तिने तिचा असं लुक करून घेतलेला आहे. मी तिला नाही, आणि परत नंतर नाही म्हटलं ना की नाही तुमचा दोघींचा फेस सेम दिसतो ना, म्हणून
आम्ही विचार अरे आता आम्ही आहे. माझी मुलगी असते तर मी हिला जाऊ करून घेतली असती का? प्रश्न तरी काय विचारताय? प्रश्न ऐक तरी ना, व्यवस्थित विचारा ना जाऊ जाऊ. करायला त्यांना थोडीच माहिती ही तुझी जाऊ आहे म्हणून. बऱ्याच जणांना माहिती आहे ना तुम्हाला माहिती. आत्ता त्यांना मी सांगितलं माहिती झालं, त्यांना पण एवढं माहित नव्हतं. बरोबर आहे ना, माहित नव्हतं ना तुम्हाला, आत्ता कळलं असेल मी सांगितल्याच्या नंतर. त्यांना आपलं घर बघायचं, सासरवाडी बघायची. आम्ही काही गावाकडे राहतो, खेड्यातली माणसं आम्ही, असंच आम्हाला शादी होईल. साधी होळी खेड्यातली माणसं गावाकडची. पण नाही ना, आम्ही जिरेगावला पण माझं घर असंच होतं, साधं सुधं. तिथून आम्ही जरी माझं लग्न झालं इकडे पण असंच आहे, साधं सुधं. आणि मला असं वाटतं एवढ्या खेड्यातल्या पोरीला तुम्ही एवढं जास्त प्रेम दिलं, सपोर्ट दिलात, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार आहे. आणि होणार आहे आमचं लवकरच बंगल्याचं काम चालू, ते पण दाखवेल मी तुम्हाला. आधी हे घर दाखवेल, ते दाखवेल, लव्ह स्टोरी शेअर करेल, भरपूर सारी कामं आहेत, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यातमध्ये मी असं विचार करते रोजचं की डेली व्लॉगिंग करणार आहे, पण टाईमच नाही भेटत आहे. आणि आता माझी दीदी पण रील बनवते, मला भरपूर ठिकाणी म्हणतात दीदी की तुमच्या बहिणीची व्हिडिओ बघते बरं का मी. तुम्ही पण बघता का? कमेंट करून सांगा बरं. बहिणीचे व्हिडिओ नाही, कोणाच्या तरी दुकानात का कुठेतरी गेलते मी, कुठेतरी ट्रेनमध्ये कुठेतरी भेटली होती ती मला, ती पण तुमच्या बहिणीची व्हिडिओ बघते बरं का मी. म्हटलं बरं चला आता मी व्हिडिओ शूट करून घेते. चला आता इथं व्हिडिओ काढू द्या. मी स्वयंपाक ठेवून इथं बसले. स्वयंपाक करायचा आहे मला, बाहेर जायचं आहे 7 वाजता. टायमिंग संपत आलेलं आहे. स्वयंपाक आवरला पाहिजे, ह्या मॅडमचा नखरा आवरला पाहिजे. चला नखरा आवरलाय माझा. हां आता आहे ना दीदी मला शूट करणार आहे. भावा लग्न होत नाही म्हणून टेन्शन घेऊ नको, कारण कसलं इथं लग्न झालं नाही म्हणून टेन्शन घेऊ नकोस, कारण सुंदर लोकांची लग्न नेहमी उशिराच होतात. संपला विषय. तू व्हिडिओ बघते का माझे? हा ना, ती नेहमी माझ्याकडे येते ती आणि मला विचारते आज व्हिडिओ नाहीत काढायचे का, तर नेहमी मी अशी घरात बसलेलीच असते टाइमपास करत. आणि आज नेमकी मी व्हिडिओ शूट करत होती आणि ती आली. बघितलं का ते व्हिडिओ काढताना? कसं वाटला? छान. तुम्हाला माझा हा व्हिडिओ नाही ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट ब्लॉग कोणता बघायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा.